गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस. आज उठायला थोडंसं लेट झालं आहे, 7:30 झालेत. कारण काल झोपायला थोडंसं लेट झालं, 12:30-1 वाजला होता. कारण मासे वगैरे पकडून ते बनवायला थोडासा वेळ गेला आणि त्यात बनवल्यानंतर ते दाखवता आले नाही, कारण लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला. बनवलेत, मस्त झालेत. काल थोडंसं टेस्ट पण केलं आम्ही, छान झालेत. ते दाखवतो तुम्हाला. अगोदर आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि काल रात्री थोडी थंडी जास्त होती, कारण आमचा कॅम्पच नदीच्या बाजूला, त्याच्यामुळे गारवा जास्त होता आणि दव पण जास्त पडत होता. तर रात्री थोडंसं पाणी वाढत होतं, म्हणजे काल संध्याकाळपासून पाणी वाढत होतं हळूहळू. तर आम्ही इथं आलो त्यावेळेला मला पाणी खूप कमी होतं, थोडंसं म्हणजे थोडंफार कमी होतं, जास्त पण नव्हतं. पण पाणी हळूहळू वाढत होतं रात्री, त्यामुळे आम्ही रात्री मध्ये उठून चेक करत होतो की पाणी कितपर्यंत येतं आहे ते. पण आता सकाळी उठून बघितल्यानंतर पाणी कमी झालेत बऱ्याच, त्यामुळे काही टेन्शन नाही. वगैरे उठून आम्ही फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो. तर बघू आज नवीन काय करता येईल ते, आणि रात्री बघू नवीन जर मासे पकडता आले परत एकदा ते पण दाखवतो. सागर झोपलाय अजूनही, त्याला उठवतो आधी. तर भेटू. काल पाणी जास्त होतं, पाणी काल इथपर्यंत होतं रात्री, आता पाणी कमी झाले चांगले. काल रात्री झोपायच्या आधी आम्ही परत एकदा हे टाकले होते, गळ टाकले होते, ती अडकली होती कुठेतरी. सागर गेलाय काढायला, काय असेल तर भेटेल, बघू. काय रे, वाम आहे का? आली तिथं. काय रे तिथं झालं? अजून एक आहे ना रे, बघ जरा. फास लागून गेली वाटतं ती. अजून एक टाकलाय, बघू. काय नाही त्याला. पहिली मला वाटली काढ आहे, हाय रे, सेम तसा. रात्री जे मासे पकडले होते ते रात्री आम्ही बनवून ठेवले. आता त्याला गरम करतोय. हा मासा भेटला होता आणि बाकी छोटे छोटे मळे मासे वगैरे असे मिक्स होते. गरम करून ठेवा, कारण ऊन पण जास्त आहे, नाहीतर खराब होऊ शकतो दुपारला, कारण तर रात्री बनवलं. त्यामुळे याला गरम करून ठेवतो. चहा नाश्ता वगैरे झाला आमचा. तर बघू दुपारला आता जर काय नवीन ॲक्टिव्हिटी करायची आहे तर हे आधी जरा गरम वगैरे करतो आणि मग आम्ही डिसाईड करू की आज काय करायचं आहे. रात्री जे आम्ही हे टाकले होते, गळ टाकली होती, नंतर आम्ही झोपलो होतो.
मला सकाळी दाखवलं तुम्हाला की त्याला मासा लागला होता. हाय म्हणजे इली म्हणतात तसा. तो आता बनवायला घेतोय दुपारसाठी. दाखवतो. आम्ही चाललोय की तर आंबा दिसला होता, त्याचे आंबे काढायला. वाजले 12:30 झाले ना. 12:30 झाले. ते पुढे आंबा एक बघितला होता मगाशी. इकडे या साईडला खाली नदी आहे. बघू, दाखवतो तुम्हाला. भेटले आंबे तर. आंबा नदीच्या बाजूलाच आहे, तिकडे खाली नदी आहे. आहेत का रे आंबे? त्या बाजूने बघ. इथे आंबे दिसतात की नाही माहित नाही, काढून दाखवतो. हा आंबा आहे. एक आंब्याचं झाड दिसलंय. योग्याच्या बरोबर डोक्याचे इथे एक 4-5 आंबे लागलेत. तर चढून काढतोय योगेश आंबे. बघूया, मस्त आंबे काढू. आंब्याची चटणी वगैरे बनवू आज दुपारचं जेवण. मासे तर आहेत, पण आंब्याची चटणी, भात आणि मासे. आजचा दुपारचं जेवणाचा आमचा मेनू असा असणार आहे. बाकी योगेश सावकाश चढ, खाली येऊ नकोस फक्त. बघा, पोचलाय वरती झाडावर. तुम्हाला दिसत असेल एक आंब्याचा घड आहे तिथं. तो घड दाखव हाताने. समोरचा तोंडाजवळचा. हा, तो आंब्याचा घड तुम्हाला दिसत असेल. जास्त मोठे नाही, आता सुरुवात झाली. चांगले आंबे आता बघू किती भेटतात. 5-10 भेटले तरी खूप झाले. आता काढतो पटापट आंबे आणि मग तुम्हाला दाखवतो आंब्याची चटणी कशी बनवायची. करताना झाडावर चढला, आता उतरायचे वांदे झालेत. नदीच्या बाजूबाजूनच वरती आलो तेव्हा हे भेटला आंब्याच्या झाडावर. अजून बऱ्यापैकी जास्त नाही धरलेत, थोडेच धरलेत आंबे. आताशी सुरुवात झाली. चल ये लवकर. आंबे वगैरे झालेत काढून. तर आता चांगली एखादी सावलीची जागा बघतो आणि आपण आंब्याची चटणी बनवतो.
इथे एक चांगला स्पॉट भेटला नदीच्या आसपास. मोहरी वगैरे टाकून आज रात्रीच्या जेवणाला खिचडी भात बनवतोय आणि दुपारी जे आंबे आणले होते त्यांचं लोणचं बनवणार आहे. आणि काल जे आपण मासे पकडले होते त्यातलं थोडंसं कालवण शिल्लक आहे. तर आजच्या रात्रीला आपलं हेच जेवण असणार आहे. जेवणाची तयारी वगैरे झाली आहे आणि आता योगेशने सुरू केलं जेवण बनवायला. तर पटापट जेवण बनवून घेऊया. आता अंधार पडायला आता कमीत कमी मला वाटतं 6-6:30 झालेत. एक अर्ध्या तासात अंधार पडेल. त्याच्या आधी जेवण वगैरे सगळं बनवून घेतो. चला मग जेवण बनायला सुरुवात करूया.
काय भाजी बनवलं? दुपारी जे आंबे आणले होते आम्ही जाऊन ते कापून वगैरे ठेवले होते. आता योग्य तसं लोणचं बनवत आहे. रात्रीच्या जेवणात मी मगाशी बोललो जसं की भात आहे, थोडे मासे शिल्लक आहे, भात म्हणजे खिचडी आणि हे लोणचं. आणि रात्री बघू जर आम्हाला इथं आसपास थोडे मासे सापडले तर आम्ही ते पण पकडू. कारण नदीला पाणी आहे त्यामुळे मासे हमखास भेटते. चला मग सुरुवात करूया, बघू कसं योगेश लोणचं बनवतं. तेल टाकलंय, गरम झालंय, मोहरी अशी फोडू द्यायची. आता याच्यामध्ये चटणी, मीठ आणि हळद बस. चटणी किती लागेल त्या हिशोबाने मीठ, थोडीशी हळद. काही झालंय लोणचं तयारच. तर असंही आपण झटपट एक आंब्यापासून शॉर्टकटमध्ये एक लोणचं तयार करू शकतो. कोकणात अशा पद्धतीचं लोणचं लोक म्हणजे दुपारचं जसं आंब्याचा सीझन चालू झाला की दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी असं लगेच लगेच आंबे तोडून आणले, पटकन असं बनवलं. तर ही कशी होणारी एक रेसिपी आहे. त्याच्यामध्ये जास्त काय मटेरियल पण लागत आहे आणि 5-10 मिनटात लगेच होणारी एक गोष्ट आहे. तर नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी पण कशी वाटली. बाकी आता बाकीचं जेवण झालंय, खिचडी झाले, आंब्याचं लोणचं झालंय. तर थोडा वेळा आम्ही ब्रेक घेतो आणि थोड्या वेळानंतर थोडंसं साफसफाई पण आहे. टेंटमधलं सगळं सामान व्यवस्थित लावायचं आहे आणि मग थोड्या वेळाने आम्ही जेवून घेऊ. रात्रीचे 10 वाजलेत. म्हणजे कमीत कमी आम्ही जेवण बनवून झाल्यानंतर एक दीड तास म्हटलं जरासे मासे वगैरे पकडू, भेटतात काय बघू. तर आज पण थोडेसे मासे भेटलेत, जास्त नाहीत कारण पाणी थोडं जास्त होतं नदीला. बघू शकता आज थोडे बऱ्यापैकी मोठे मासे भेटलेत. 10 आहेत पण दोघांपुरती भरपूर झाले. 2 गळ टाकून ठेवलेत, एक इथे बांधलाय आणि एक तिथे पुढे बांधलाय झोतावरती. तर बघू आता थोड्या वेळाने पण चेक करू जेवण झाल्यावर आणि मग सकाळी पण चेक करू. कारण काल आम्हाला एक रात्री मासा लागला आणि एक सकाळी मासा लागला. जेव्हा बघू शकता इथे लेवल थोडी वाढते पाण्याची. मगाशी इथपर्यंत पाणी होतं, ते जे ओलं झालंय आणि आता थोडं पाणी कमी झालंय, पाणी इथपर्यंत आलंय. मासे वगैरे आहेत पण पाणी जास्त असल्यामुळे मासे भेटत नाही. त्यामुळे बघू आता जेवण वगैरे घेतो आणि मग आपण भेटू उद्या सकाळी.